मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती म्हणजेच दारूबंदी पोलीस भरती या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये 4 पदांचा समावेश आहे मित्रांनो. त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजेल आहे, वयाची अट, फी काय पाहिजेल आहे, त्यानंतर कॅटेगरीनुसार, कास्टनुसार आपल्याला जागा किती आहे, जिल्ह्यानुसार किती जागा आहे आणि बाकीची इतर सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. या अगोदर आपण 2 ते 4 दिवस अगोदर एक चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता. मला वाटतं एक आठवडा होऊन गेला. तर तेव्हा आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीची जाहिरात नोव्हेंबरमध्ये येणार आहे. ठीक आहे. नोव्हेंबरमध्ये जाहिरात येणार आहे. तो व्हिडिओ आपण अपलोड केला होता. तर बहुतेक विद्यार्थ्यांचे असे कमेंट्स आले होते की जानेवारीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, जाहिरात येणार आहे. परंतु आपण तेव्हा सांगितलं होतं नोव्हेंबरमध्ये तुमची नक्कीच जाहिरात बघण्यासाठी भेटणार आहे आणि त्यानुसारच हे घडलेलं आहे. त्यानुसारच आपल्याला ही जाहिरात बघण्यासाठी भेटलेली नोव्हेंबरमध्ये. आपल्याला आज तारीख आहे 15, तर ही 14-15 तारखेला जाहिरात आलेली मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे अपडेट आहे. जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर जाहिरातीविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आणि त्यासोबत यामध्ये जर विचार केला तर या 4 ते 5 पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी आपण नोट्स काढलेल्या आहेत. सर्व पदांच्या टीसीएस पॅटर्ननुसार आयएमपी नोट्स काढलेल्या आहेत. या सर्व नोट्स विषयी माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर तुम्हाला फक्त एक नंबर नोट करून घ्यायचा आहे 91 39 64 31 99. हा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या लगेच आणि तुम्हाला कोणत्याही पदाच्या नोट्स पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती फक्त याच्यावरती मेसेज करायचा. नोट्समध्ये काय असणार आहे, कशा-कशाचा समावेश असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत. तर चला आता व्हिडिओचा वेळ वाया न घालवता जाहिरातीविषयी सविस्तर माहिती आता बघूया. तर चला आता सविस्तर माहिती पदांविषयी जाणून घेऊया. इथे आपल्याला अ गट दिलेला आहे राज्यस्तरीय संवर्गातील पदे. यामध्ये 4 पदांचा समावेश असणार आहे आणि इथे आपल्याला ब गट मध्ये दिलेला आहे जिल्हास्तरीय संवर्गातील पदे. यामध्ये चपराशी हे एकच पद असणार आहे. यामध्ये काय फरक आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला दिली जाणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा आपल्याला राज्यस्तरीय यातील जर विचार केला तर पहिलं पद काय दिलेलं आहे, लघुलेखक निम्न श्रेणीचं हे पद असणार आहे. दुसरं पद दिलेलं आहे लघु टंकलेखक, तिसरं पद दिलेलं आहे जवानचं आणि चौथं पद दिलेलं आहे जवान निवांचालक. आता जवान आणि जवान निवांचालक यामध्ये बदल काय आहे, जसं की हे एक शिपायाचं पद आहे आणि हे एक शिपाई चालकचं पद आहे. अशा प्रकारचं तुम्ही इथं समजून चालू शकता. यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणीची 5 जागा उपलब्ध आहे, लघु टंकलेखकच्या 18 जागा उपलब्ध आहे. जवान या पदाच्या जागा एकूण 568 जागा उपलब्ध आहे आणि जवान निवांचालक म्हणजेच आपलं जे चालकचं पद आहे त्यासाठी 73 जागा इथं उपलब्ध आहे आणि जे चपराशीचं पद आहे त्यासाठी 53 जागा एकूण उपलब्ध आहे. अशा प्रकारचं जागांचं स्वरूप असणार आहे हे तुम्हाला समजून आलं. पुढे जर विचार केला तर परीक्षेचा कालावधी देखील समोर आलेला आहे. 5 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 या दरम्यानमध्ये या सर्व पदांचे ऑनलाईन पेपर तुमचे झालेले बघण्यासाठी भेटणार आहे असं देखील पुढे सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये कोणत्याही कारणास्तव जर काही अडचण आल्या तर पुढे मागे दिनांक होऊ शकता अशा प्रकारचं सुद्धा इथं सांगितलेलं आहे. परंतु माझ्या अंदाजानुसार याच तारखेला तुमचे पेपर होतील अशा प्रकारची दाट शक्यता असणार आहे. कारण ही भरती स्थगित होऊन पुन्हा रिओपन होऊन चालू झालेली आहे आणि या बरोबरच्या ज्या भरती प्रक्रिया होत्या त्यांचं पेपर पण झाले, फायनल आन्सर की पण आली. आता फक्त निकाल जाहीर करण्याचा बाकी आहे. परंतु या भरती प्रक्रियेची जी प्रोसेस असणार आहे ती थोडी लेट झालेली आहे. कारण ती स्थगित झाली होती, पुन्हा रिओपन झाली आहे, पुन्हा चालू झाली आहे. त्यामुळे या भरतीची जी प्रक्रिया असणार आहे खूपच जलद गतीने असणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे खूपच कमी वेळ असणार आहे. जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे. आपल्याला जे पहिलं पद दिलेलं आहे लघुलेखक निम्न श्रेणीचं पद आहे. यासाठी प्रवर्ग दिलेला इथं कॅटेगरी दिली आहे आणि प्रत्येक पदानुसार किती जागा उपलब्ध आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. इथं प्रवर्ग म्हणजेच तुमची कॅटेगरी दिली आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा उपलब्ध आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. हे पहिलं पद झालं लघुलेखक निम्न श्रेणीचं. दुसरं पद बघा आपल्याला लघु टंकलेखकचं पद आहे. दुसरं पद कोणतं आहे लघु टंकलेखक. इथं आपल्याला प्रवर्ग दिलाय प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कोणाच्या जागा उपलब्ध आहे, आरक्षणानुसार किती जागा उपलब्ध आहे त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. दिव्यांग आरक्षणानुसार काही 4% जागा राखीव आहे. तर यामधील एक जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. काही टिप वगैरे दिलेले आहे दिव्यांग आरक्षणासाठी ती सुद्धा तुम्ही इथं वाचू शकता. तर बघा आता आपल्याला हे जे पद समजून आलं लघु टंकलेखक यासाठी किती जागा उपलब्ध आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार हे सर्व समजून आलं. आता या राज्यस्तरीय जागा असणार आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये जिल्हास्तरीय विचार केला जाणार नाहीये. पूर्ण राज्याच्या जागा मिळून आपल्याला या जागा बघण्यासाठी भेटत आहे एकूण 18 जागा आणि यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचे सर्व जिल्ह्यांचे विद्यार्थी अर्ज करू शकतात राज्यातील. ठीक आहे. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती इथे उपलब्ध करून दिलेली आहे.
पुढे बघा जवान पद आहे. महत्वाचं पद असणार आहे जवान. यासाठी जर विचार केला तर अशा प्रकारची ही पदसंख्या उपलब्ध आहे. टोटल जर विचार केला तर 568 पद आहे. किती? 568 पद आहे. यानुसार जर विचार केला तर प्रत्येक कॅटेगरीची किती जागा उपलब्ध आहे त्याविषयी इथं माहिती दिली आहे बघा. प्रत्येक कॅटेगरीची इथं पदसंख्या दिली आहे. आरक्षणानुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे त्याविषयी इथं माहिती दिली आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार दिलेल्या पदांची माहिती इथे तुम्ही बघू शकता. बघा सांगितल्याप्रमाणे हे जे जवान पद आहे तर हे सुद्धा आपल्याला राज्यस्तरीय येत आहे. ठीक आहे. आता राज्यस्तरीय म्हणजे जे विचार केला राज्यातील हे सर्व जे विद्यार्थी आहे महाराष्ट्र राज्यातील यांच्या जागा दिलेल्या आहेत. जिल्ह्यानुसार जागा दिलेल्या नाहीये. पूर्ण राज्यानुसार विचार केला जाईल आणि राज्यानुसार या जागा भरल्या जाणार आहे. त्यानुसार पूर्ण राज्यातले जे आपले महाराष्ट्र राज्यातले विद्यार्थी आहे ते या पदांसाठी अर्ज करू शकता. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता. प्रत्येक पदासाठी कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा उपलब्ध आहेत ते बघू शकता. जिल्हा वाईज इथं जागा नसणार आहे. पूर्ण राज्याचा विचार करून या जागा भरल्या जाणार आहे. या एक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. चला पुढे जर विचार केला तर जवान पदाच्या सर्व जागा तुम्हाला समजून आल्या. आता जवान निवाहन चालक यासाठी जर विचार केला तर एकूण पदांचा समावेश असणार आहे 73 पदे. प्रत्येक कॅटेगरीनुसार कास्टनुसार किती जागा उपलब्ध आहे त्याविषयी इथं माहिती तुम्ही बघू शकता. पुढे जर विचार केला तर हे जे 4 नंबरचं पद सांगितल्याप्रमाणे जवान निवाहन चालक हे सुद्धा राज्यस्तरीय आहे. ठीक आहे. म्हणजेच पूर्ण राज्यानुसार इथे जागा दिलेल्या आहेत आणि खाली जे चपराशी पद आहे 5 नंबरचं तेच फक्त जिल्हास्तरीय आहे. आता ते तुम्हाला सांगतो कसं समजून येईल तुम्हाला. जसं की इथं पूर्ण राज्यासाठी किती विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती जागा आहे हे समजून आलं. म्हणजे पूर्ण राज्यानुसार आपल्याला अर्ज करायचा. आपल्या महाराष्ट्र राज्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी एवढ्या जागा उपलब्ध आहे या पदांसाठी आणि प्रत्येक कॅटेगरीच्या किती जागा उपलब्ध आहे ते तुम्हाला समजून आलं. तुम्ही डायरेक्टली पूर्ण राज्यासाठी इथं अर्ज करणार. राज्यासाठी एवढी पदे आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करणार. परंतु चपराशी या पदाचं तसं नसणार आहे बघा. 4 नंबरचं जे आपल्याला ब गटातील आपल्याला चपराशी जे की जिल्हास्तरीय आहे. ठीक आहे. जिल्हा स्तरावरती हे भरण्यात येणार आहे आणि चपराशी जे पद आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या जागा असणार आहे बघा. जसं की इथं आपल्याला कार्यालय दिलेलं आहे मुंबई. ठीक आहे. आता आपल्या राज्यातील मुंबई या ठिकाणी जे कार्यालय आहे येथील आपल्याला जागा बघण्यासाठी भेटतील. इथे किती एकूण जागा उपलब्ध आहे? 8 जागा. ठीक आहे. प्रत्येक कॅटेगरीच्या किती जागा उपलब्ध आहे ते तुम्ही इथं बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता. पुढे विभाग दिलेला आहे दुसरा आपल्याला नागपूर, त्यानंतर भंडारा. त्यानुसार किती जागा उपलब्ध आहे कोणत्या कॅटेगरीच्या ते तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचं पुढे गोंदिया झालं, अमरावती झालं या जिल्ह्यानुसार जागा दिलेल्या आहे आणि वरती जे पद सांगितली मी तुम्हाला 4 ते जिल्ह्यानुसार नव्हे तर राज्यानुसार डायरेक्टली त्यांच्या जागा दिलेल्या आहेत. एवढाच फरक आहे. बाकी जास्त काही फरक नाहीये. वाशिमसाठी, यवतमाळसाठी इथं कॅटेगरी दिली आपल्याला कास्ट दिली आणि त्यानुसार किती जागा उपलब्ध आहे कोणत्या कॅटेगरीच्या हे तुम्हाला दिसत असेल. नांदेड झालं, हिंगोली झालं, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव झालं, नाशिक झालं, जळगाव, धुळे, त्यानंतर पुढे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि ठाणे, पुढे परभणी झालं. पुढे आहे गडचिरोली, अहमदनगर अशा प्रकारचं. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय आहे की हे सर्व पदे आपल्याला यांच्या जागा आपल्याला जिल्ह्यानुसार भरलेल्या बघण्यासाठी भेटतील आणि जे पहिले 4 पदे त्यांची पूर्ण राज्यानुसार विचार केला गेलाय. राज्यातील जेवढ्या पण जागा आहेत त्यानुसार ते भरली जाणार आणि राज्यामध्ये तुम्हाला कुठेही पोस्टिंग मिळू शकते. परंतु इथे जिल्ह्यानुसार म्हटलंय तर तुम्हाला या जिल्ह्यामध्येच पोस्टिंग मिळणार असं सुद्धा तुम्ही इथं समजून चालू शकता. समजलं? राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय यामध्ये काय फरक आहे. पुढे काही टिप वगैरे दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आणि यामध्ये जास्त काही बदल झालेला नाहीये. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार आता जागा तर बघितली आपण. आरक्षणानुसार तुम्ही हे जे पीडीएफ आहे ते डाउनलोड करून इथं वाचू शकता आणि पुढे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यावरती 17 तारखेला या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ ते येणारच आहे. कागदपत्र वगैरे त्यावरती डिटेलमध्ये चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेलेच आहे. त्यानंतर पुढे चला. आता पुढे आपल्याला पदाचं नाव आणि वेतन श्रेणी दिलेली आहे. वेतन श्रेणी चांगली असणार आहे. प्रत्येक पदासाठी वेतन श्रेणी बघू शकता. लघुलेखक निम्न श्रेणीचं इथं वेतन श्रेणी सर्वात चांगलं असणार आहे 41,800 तर आपल्याला 1,32,300 यापर्यंत तुम्हाला पेमेंट भेटणार आहे आणि इतर महागाई भत्ते वगैरे नियमाप्रमाणे भत्ते हे सर्व तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे स्टार्टिंग पेमेंटच तुम्हाला इथं 50,000 भेटणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये हे सर्वात चांगलं पद असणार आहे. यासाठी सर्वात जास्त पेमेंट असणार आहे. बाकी इतर पदेही समावेश असणार आहे. यामध्येही तुम्हाला चांगलं पेमेंट भेटणार आहे. अशा प्रकारचा समावेश असणार आहे. तर चपराशी यासाठी सर्वात कमी पेमेंट असणार आहे. बाकी पद सुद्धा तुम्हाला चांगलं बघण्यासाठी भेटणार आहे. तर हे आपल्याला 5 पद दिले. त्या प्रत्येक पदानुसार इथं किती पेमेंट असणार आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. बघा आता पुढे महत्त्वाचं सर्वात काय असणार आहे आपल्याला वयोमर्यादा. वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेलं आहे प्रत्येक पदानुसार इथं माहिती दिलेली आहे. कमीत कमी 18 व ते जास्तीत जास्त 40 वर्ष इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 18 ते 40 यामध्ये आपलं वय वर्ष असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मध्ये टेलिग्रामला ऑनलाईन इंटरनेटवरती वेबसाईटला खूपच एक अपडेट फिरत होता. एक पीडीएफ फिरत होतं. त्यामध्ये आपल्याला दारूबंदी पोलीस भरतीचं वय कमी झालेलं आहे अशा प्रकारचं दाखवण्यात आलं होतं.
तर त्यावरती डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ देखील बनवला होता. त्यामध्ये सांगितलं होतं अपडेट काय आहे, नक्की काय कशा प्रकारचं वय कमी झालेलं आहे, त्याविषयी माहिती दिली होती. तेव्हाच मी तुम्हाला कन्फर्म केलं होतं, की एकदा नोटिफिकेशन येऊन ती रद्द झालेली आहे, आपली भरती स्थगित झालेली आहे. तर तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं अशा प्रकारच्या ज्या अफवा येत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. हे असं आलेलं आहे. परंतु जोपर्यंत नोटिफिकेशन जाहीर होत नाहीये, जोपर्यंत जाहिरात येत नाहीये, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही अशा प्रकारच्या अफवांवरती तुम्ही लक्ष देऊ नका आणि तुमचं वयामध्ये नक्कीच काही ना काही निर्णय घेऊनच तुमची जाहिरात प्रकाशित केली जाईल. जेव्हा जाहिरात जाहीर होईल तेव्हाच तेच खरं माना. बाकी सर्व तुम्ही खोटं आहे असं समजून अभ्यास करत राहा. आणि त्यानुसारच घडलेलं आहे बघा. आपलं जे आधीचं वय होतं तेच कंटिन्यू ठेवलेलं आहे. उलटं तुम्हाला इथं वयामध्ये चांगली सूट भेटलेली आहे. 18 ते 40 इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त आपल्याला आरक्षणानुसार सुद्धा 5 वर्ष, 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच वयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सूट बघण्यासाठी भेटणार आहे. आता अजून एक विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील, की मागील आम्ही जो फॉर्म भरला होता तो कॅन्सल होईल का? आम्हाला फी पुन्हा भरावी लागणार का? तर असं होणार नाहीये. तुम्ही जर आधी फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला पुन्हा फॉर्म भरण्याची गरज पडणार नाहीये. त्यासाठी काय करावं लागणार आहे? काय प्रोसेस असणार आहे? जेव्हा आपले फॉर्म स्टार्ट होतील, ठीक आहे. फॉर्म स्टार्ट होतील त्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे फॉर्म भरायच्या वेळेस, ठीक आहे. तर तो फॉर्म भरायचा व्हिडिओ परवा येणार आहे 17 तारखेला. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बिल येते ती लाईक क्लिक करा. वयोमर्यादेचा विचार केला तर प्रत्येक कॅटेगरीनुसार, पदानुसार, आरक्षणानुसार वयाची काय अट ठेवण्यात आलेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. वयामध्ये भरपूर सूट असणार आहे त्यामुळे कोणत्या प्रकारची चिंता करू नका. इथे आपल्याला वय केव्हापासून कॅल्क्युलेट केली जाणार आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. पुढे जर विचार केला शैक्षणिक अर्हता, आता आपल्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. इथे आपल्याला लघुलेखक निम्न श्रेणीचं पद आहे. यासाठी आपल्याला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच 10वी उत्तीर्ण, त्यासोबत लघुलेखनाची गती म्हटलेले 100 शब्द प्रति मिनिट एवढी असावी. त्यासोबत मराठी टंकलेखनाची गती म्हटलेले 30 शब्द किंवा आपल्याला इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट एवढी असावी असं म्हटलेलं आहे. आणि यामध्ये सोबतच आपल्याला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे जे टायपिंग सर्टिफिकेट असतं. आता इथं टंकलेखक म्हणजे टायपिंग झालं. आता टायपिंग एक तर मराठी 30 पाहिजे नाही तर इंग्लिश 40 पाहिजे. हे कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. टोटल जर म्हटलं तर 10वी उत्तीर्ण प्लस आपल्याला लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट एवढी असायला पाहिजे आणि त्यासोबतच टायपिंग झालेली पाहिजे मराठी किंवा इंग्रजी. मराठी झाली असेल तर 30 सुद्धा चालेल आणि जर म्हटलं इंग्लिशचं 40 टायपिंग तुम्हाला लागणार आहे. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. बघा 2 नंबरचं जे पद दिलेलं आहे लघु टंकलेखक यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे? इथे 10वी उत्तीर्ण म्हटलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा 10वी उत्तीर्ण, त्यानंतर लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट एवढी असायला पाहिजे. त्यासोबतच टायपिंग. आता लघुलेखनाची गती यासाठी सर्टिफिकेट नसतं परंतु गती असायला पाहिजे लघुलेखनाची. तर टंकलेखक म्हणजे टायपिंग झालेली पाहिजे एक तर मराठी 30 किंवा ठीक आहे ऑर इथे लिहितो आणि आपल्याला मराठी 30 झालेली पाहिजे किंवा इंग्लिश 40 यापैकी एक टायपिंग झालेली असणं गरजेचं असणार आहे. त्याचं प्रमाणपत्र आपल्याला पुढे सादर करावं लागणार आहे. पुढे बघा आपल्याला झालं लघु टंकलेखक यासाठी शैक्षणिक पात्रता, हे झालं लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता. पुढे असणार आहे जवान महत्वाचं पद. तर यासाठी काय असणार आहे माध्यमिक शाळा, ठीक आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे फक्त 10वी पास जे विद्यार्थी आहेत ते देखील यासाठी अर्ज करू शकतात. जवान निवाहन चालकसाठी फक्त 7वी पास असाल तरी अर्ज करू शकता. फक्त आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे आहे. किमान हलके जे वाहन आहे चारचाकी वाहन ते चालवण्याचा परवाना आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला चारचाकी जे वाहन आहे त्याचं लायसन्स नसणं गरजेचं असणार आहे. 7वी पास विद्यार्थी सुद्धा इथं जवान निवाहन चालक यासाठी अर्ज करू शकतात. इथं आपल्याला चपराशी पद दिलेलं यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे यासाठी सुद्धा 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. तर अशा प्रकारचे या 5 पदांसाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. शारीरिक पात्रता विषयी आता बोलूया. शारीरिक पात्रता काय पाहिजे आहे? यामध्ये फक्त जवान आणि जवान निवाहन चालक हे जे 2 पदे यांच्यासाठीच आपल्याला शारीरिक पात्रता बघण्यासाठी भेटणार आहे. बाकीच्या जे 3 पदे त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारची शारीरिक पात्रता नसणार आहे. त्यांना फक्त परीक्षा असणार आहे. आणि हे जे बाकीचे 2 पदे त्यांच्यासाठी शारीरिक पात्रता सुद्धा लागणार आहे. आता इथं पुरुषांसाठी उंची दिलेली आहे कमीत कमी 165 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि जर विचार केला तर छाती दिलेली आहे. इथे आपल्याला न फुगवता 79 आणि किमान फुगून जर म्हटलं तर 5 सेंटीमीटर जास्त असली पाहिजे. अशा प्रकारची आपल्याला इथं शारीरिक पात्रता दिलेली आहे आणि पुरुषांसाठी वजन लागू नसणार आहे. कितीही वजन असलं तरी चालेल. महिलांसाठी इथं वजनामध्ये इथं अट ठेवण्यात आलेली आहे. कमीत कमी 50 किलोग्राम पाहिजे. हे सुद्धा कमी करण्यात आलं होतं, कट करण्यात आलं होतं असं अपडेटमध्ये समजलं होतं. मध्ये एक जी आर आला होता त्यानुसार, परंतु हे सुद्धा कंटिन्यू असणार आहे. महिलांसाठी 50 किलोग्रॅम जे वजन आहे ते आवश्यक असणार आहे.
आणि त्यासोबत इथं उंची जी आहे 160 सेंटीमीटर इथं ठेवलेली आहे. ठीक आहे. आणि इथं छाती लागू नये असं म्हटलेलं आहे. ही शारीरिक पात्रता आपल्याला लागणार आहे. महिलांसाठी, पुरुषांसाठी जवान आणि जवान निवाण चालक या 2 पदांसाठी. पुढे जर विचार केला तर अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप इथं दिलेलं आहे. इथं आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे. इथं विषय दिलाय, दर्जा दिलाय, माध्यम आणि प्रश्नांची संख्या, गुण, कालावधी आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. ठीक आहे. सर्व बहुपर्यायी असणार आहे. यामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही. पुढे जर विचार केला तर फक्त चपराशी जे पद आहे त्याच्यासाठी 2 तासाचा वेळ असणार आहे. इथे बदल आहे आणि प्रश्नांची संख्या जास्त असणार आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय, इथं आपल्याला लघुलेखक निम्न श्रेणीचं पद आहे. दुसरं पद आहे लघुटंक लेखक आणि जवान हे तिसरं पद आहे. इथं 3 पदांचा समावेश आहे. इथे जर विचार केला तर आपल्याला जवान निवाण चालक इथं आपल्याला 1 पदाचा समावेश असणार आहे आणि इथे 1 पदाचा समावेश असणार आहे. तर या 3 पदांसाठी शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम इथं सारखाच असणार आहे. विषय बुद्धिमापन चाचणी, रिझनिंग झालं, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश हे 4 विषय असणार आहे. जर विचार केला माध्यमिक शालांत दर्जा असणार आहे म्हणजे 10वीचा दर्जा असणार आहे. परीक्षेचा जर विचार केला तर 10वीची लेव्हलची परीक्षा होणार आहे. यामध्ये मराठी व इंग्लिश या प्रकारचं हे माध्यम असणार आहे. जे प्रश्न असणार आहे आपल्याला जर विचार केला बुद्धिमापन म्हणजे रिझनिंग आणि जे जीकेचे प्रश्न असणार आहे, सामान्य ज्ञान वगैरे जीकेचे प्रश्न असणार आहे ते सर्व मराठी आणि इंग्लिश या दोन्ही आपल्याला भाषेमध्ये बघता येणार आहे. मराठी आणि इंग्लिश. आणि इंग्लिशचे प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये राहतील, मराठीचे प्रश्न फक्त मराठीमध्ये राहतील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणजे मराठी प्लस इंग्लिश दोन्हीमध्ये तुम्हाला हे प्रश्न बघता येणार आहे. प्रश्नांची संख्या 30 ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रत्येक जर विचार केला तर प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न असणार आहे 30 गुणांसाठी. ठीक आहे. 30 गुणांसाठी आपल्याला अशा प्रकारचं असणार आहे आणि आपल्याला वेळ असणार आहे 1.5 तास. 1 तास 30 मिनिटे. अशा प्रकारचं स्वरूप ठेवण्यात आलेलं आहे. एकूण जर विचार केला तर 120 गुणांची 120 प्रश्नांची तुम्हाला ही ऑनलाईन जी परीक्षा झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. या 3 जे पद दिलेले आहेत त्यांची. आपल्याला पुढील पद आहे जवान निवाण चालक यासाठी सेम असणार आहे. यामध्ये जर विचार केला सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार म्हणजे थोडं कमी दर्जाचे प्रश्न असणार आहे. यामध्ये 10वी पेक्षाही सोपे प्रश्न असणार आहे. आणि त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला हे जे आहे हे सारखंच असणार आहे. प्रश्नांची संख्या वगैरे विषयानुसार आपल्याला वेळ सुद्धा तेवढाच बघण्यासाठी भेटणार आहे. यामध्ये फक्त जी चपराशी पद आहे या चपराशी या पदासाठी चपराशी या पदासाठी आपल्याला जर विचार केला तर आपल्याला हे विषय सारखेच असणार आहे. फक्त प्रश्नांची संख्या 50-50 असणार आहे. प्रत्येक यामध्ये 50-50 प्रश्न असणार आहे. आणि 50 प्रश्न आणि जर विचार केला तर 4 विषयांचे 200 प्रश्न आणि हे 200 प्रश्न 200 गुणांसाठी अशा प्रकारचं इथं स्वरूप असणार आहे. अशा प्रकारची सविस्तर माहिती दिलेली आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला प्रत्येक विषय दिलेला आहे जसे की बुद्धिमापन चाचणी तर यावरती कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्याविषयी दिलेले. त्यानंतर सामान्य ज्ञान यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्याविषयी माहिती दिली आहे. मराठी झालं, इंग्लिश झालं यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातील हे तुम्हाला दिलेले आहे. तर या सर्व विषयांचे बुद्धिमापनचे सर्व 50 टॉपिकचे आपण काढलेत, नोट्स काढलेत. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये आता या रेडी नाहीयेत. यावरती सध्या काम चालू आहे. त्यानंतर जर विचार केला मराठीचे 38 टॉपिक घेतलेत त्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार सर्व टॉपिक कव्हर केलेत. रिझनिंगचे 40 टॉपिक घेतलेत. सर्व आपण या टॉपिकच्या नोट्स काढलेल्या आहेत. आणि यामध्ये जर विचार केला सामान्य ज्ञानमध्ये आता सध्या तुम्हाला करंट अफेअर दिलं जाईल. काय करंट अफेअर म्हणजेच या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला आता सध्या लगेच उपलब्ध करून दिल्या जात आहे आपल्यातर्फे. त्याची प्राइस आपण फक्त ₹189 ठेवली. किती? 189. ठीक आहे. तर 189 मध्ये तुम्हाला या 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे स्पेशल दारूबंदी पोलीस भरतीसाठी. तर ₹190 मध्ये तुम्हाला या सर्व 4 विषयांच्या नोट्स दिल्या जात आहे. जर तुम्हाला या पाहिजे असेल तर तुम्हाला डायरेक्टली एक नंबर देतो 91 39 64 31 99. 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचे आणि स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवायचे. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर या सर्व ज्या आपण नोट्स काढलेल्या आहेत त्या सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे आपल्यातर्फे. खूपच महत्त्वाचे IMP सर्व नोट्स असणार आहे. सर्व आपण जे टॉपिक आहे त्यांचा समावेश करून या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही या नोट्सचा नक्कीच फायदा घ्या. चला पुढे आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे. परीक्षेचा टप्पा दिलेला आहे. तर यामध्ये जवान जे पद असणार आहे याची लेखी परीक्षा होणार आहे 120 गुणांची. त्यानंतर शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी होणार आहे 80 गुणांची आणि टोटल 200 गुणांवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता जवान निवाण चालक या पदाचा जर विचार केला तर लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी अशा प्रकारचं दोन्हीचं सेम जे स्वरूप असणार आहे सारखंच असणार आहे. 200 गुणांवरती तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. परंतु यामध्ये अजून काय ऍड असणार आहे जवान निवाण चालकसाठी इथं आपल्याला मोटार जे हलकं वाहन चालवण्याचा जे परवाना लागत आहे ते सुद्धा चेक केलं जाईल आणि त्याची सुद्धा तुमची चाचणी घेतली जाईल. ठीक आहे. तर हे वाहन चालवण्याची तुमची चाचणी असणार आहे त्यासाठी मार्क नसणार आहे परंतु ती चाचणी तुम्हाला
क्वालिफाय करावी लागणार आहे, पास करावी लागणार आहे. बाकी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी जी पण असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे, त्याचं स्वरूप सारखं असणार आहे. जवान आणि जवान निवांचालक या दोन्ही पदांचा. पुढे विचार केला तर चपराशी पद दिलेलं आहे. चपराशी या पदासाठी फक्त लेखी परीक्षा असणार आहे 200 गुणांसाठी. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर याचं स्वरूप अशा प्रकारचं असणार आहे. हे सर्व तुम्हाला समजून आलं. पुढे आहे लघुलेखक, निम्न श्रेणी आणि लघु टंकलेखक. इथे लेखी परीक्षा होणार आहे आणि लघुलेखनाची जी कौशल्य व्यावसायिक चाचणी आहे ती घेतली जाणार आहे. जो स्पीड आपल्याला पाहिजे आहे 100 शब्द 80 शब्द प्रति मिनिट, त्याची चाचणी तुमची घेतली जाणार आहे. आणि टोटल जर विचार केला तर चाचणीसाठी 80 गुण आणि लेखी परीक्षा 120 गुण अशा प्रकारचं स्वरूप ठेवण्यात आलेलं आहे. 200 गुणांवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. पुढे पुरुषांविषयी इथं माहिती दिलेली आहे, त्याविषयी सुद्धा माहिती बघणारच आहोत. परंतु अजून काय महत्त्वाचे पॉइंट्स वरती गेले तर त्यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया. पुढे बघा, आता इथं वयोमर्यादा झालं. पुढे अजून एक मुलांचे प्रश्न येतील की निगेटिव्ह मायनस सिस्टीम आहे की नाही. बघा, इथे तुम्हाला ती माहिती दिलेली आहे. लेखी परीक्षेसाठी इथं 25% निगेटिव्ह मायनस सिस्टीम असणार आहे, म्हणजे 1/4. ठीक आहे. 1/4 म्हणजेच जर विचार केला तर आपल्याला एक प्रश्न चुकला की 0.25%. ठीक आहे. म्हणजे एकास 4 एवढे मार्क तुमचे मायनस होणार आहे. हे तुम्हाला समजून आलं. म्हणजेच नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. हे देखील तुम्हाला इथं समजून आलं की तुमची जी सिस्टीम असणार आहे ही कंटिन्यू असणार आहे, निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे या परीक्षेसाठी. पुढे जर विचार केला तर 45 गुणांसाठी इथं पास असणार आहे. हे देखील सेम टू सेम असणार आहे भरती प्रक्रियामध्ये. आणि पुढे बघा, आपल्याला लेखी परीक्षा झाल्यानंतर ग्राउंडसाठी एकाच 10 एवढीच मुले बोलवली जाणार आहे. हे देखील इथं कन्फर्म झालेलं आहे. म्हणजेच अशा प्रकारची माहिती इथं दिलेली आहे. यावरती जास्तीत जास्त मुलांचे प्रश्न असतात की नक्की जे पासिंग आहे ते कितलं असणार आहे. 45%. ठीक आहे. 45 म्हणजे 54 गुणांना पासिंग असणार आहे. 54 गुण ज्या पण विद्यार्थ्यांना मिळतील ते पास झाले. परंतु त्यामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण असतील तर एका पदासाठी किती मुले बोलावली जाणार, फक्त 10 मुले बोलावली जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचं इथं स्वरूप असणार आहे त्याचं. तर हे सुद्धा तुम्हाला समजून आलं. निवड प्रक्रिया काय असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती अजून काही दिलेलीच आहे, ती तुम्ही इथं वाचू शकता. पुढे आपल्याला शारीरिक पात्रतामध्ये काय काय होणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. इथं जर विचार केला तर 80 गुण. ठीक आहे. आता हे कोणकोणत्या पदासाठी असणार आहे, जवान आणि जवान निवांचालक या 2च पदांसाठी असणार आहे ही शारीरिक पात्रता. तर बघा, इथं शारीरिक पात्रता आणि मैदानी चाचणीमध्ये कशा-कशाचा समावेश असणार आहे. इथं 1.5 किलोमीटर धावायचे 30 गुण भेटणार आहे. इथं आपल्याला अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. त्यानंतर 100 मीटर धावणे त्यासाठी 30 गुण आणि गोळाफेकसाठी 20 गुण. तर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्हींसाठी सारखं असणार आहे. जवान आणि जवान निवांचालक या 2 पदांसाठी हे सारखं असणार आहे. बघा, पुढे जर विचार केला तर परीक्षा शुल्क विषयी इथे दिलेले आहे. 5 पदांसाठी काय परीक्षा शुल्क असणार आहे राखीव आणि अराखीवसाठी. तर बघा, इथं सर्वसाधारणसाठी, लघुलेखकसाठी 900, त्यानंतर लघु टंकलेखक साठी 900, त्यानंतर खाली जवानसाठी 735, त्यानंतर जवान निवांचालकसाठी 800 आणि चपराशीसाठी 800. अशा प्रकारचं पदांसाठी इथं फी असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी थोडी कमी फी असणार आहे. त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. पुढे जास्त काही माहिती नाहीये. पुढे जर विचार केला तर अर्ज सुरू होणार आहे 17 नोव्हेंबर पासून आणि शेवटची तारीख असणार आहे 1 डिसेंबर. ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. अर्ज करण्याची प्रोसेस सर्व तुम्हाला या चॅनलवरती सांगितली जाणार आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला तर अजून किती मिनिटात किती धावायला पाहिजे, इथं जसं की 1.5 दिले तर मार्क दिलेले नाहीये. नक्की कमी आलं तर किती भेटणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली नाहीये. तर मागील नोटिफिकेशन बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये सर्व काय माहिती ही सुद्धा भेटून जाणार आहे. तर बाकी जवळपास आपण जी पण माहिती आपल्याला पाहिजे होती ती सर्व काही एवढीच्या माध्यमाने तुम्हाला भेटून गेली असेल. आता फक्त परीक्षेला तुमची जी परीक्षा आहे ती खूपच जवळ आलेली आहे. त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. तर बाकी अशा प्रकारची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शेवटी जाहिरात तर प्रसिद्ध झाली, परंतु जागा खूपच कमी बघण्यासाठी भेटलेल्या आहे. 3800 प्लस जागा असण्याची इथं टार्गेट होतं. परंतु त्या जागा कुठे गेल्या आणि कशा आल्या नाही हे काहीच समजलेलं नाहीये. ठीक आहे. शक्यता बाकीच्या ज्या राहिलेल्या जागा आहेत त्यांची पुन्हा जाहिरात नव्याने आपल्याला प्रकाशित झालेली बघण्यासाठी भेटेल. सर्वात पहिल्यांदा हे पदं भरली जातील आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीची राहिलेली पदे भरली जातील असा माझा अंदाज आहे. तर यावरती तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.